महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। तर माणिक कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले असूनही त्यांनी राजीनामा दिला नाही किंवा घेतला गेला नाही। तर नमस्कार, मी प्रवीण बोचरे आणि क्रांतिसूरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। राज्याचे मंत्री धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आहेत। त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। त्यांच्या निकटवर्ती समजल्या गेलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आला आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजेत, यात कसलेही दुमत नाहीत। परंतु त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। परंतु धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही, तरीही त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। परंतु खरा विषय हा आहे की ओबीसी आहे म्हणून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आले आहे का? कारण इतरही बरेच मंत्री हे कुठल्या ना कुठल्या गुन्ह्याशी संबंधित असतात, परंतु त्यांचा राजीनामा मागितला जात नाही किंवा राजीनामा द्यावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात नाही। अशा प्रकारे कितीतरी मंत्री यांचे उदाहरण दिले जातील आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचे देता येईल। माणिक कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने 1995च्या फसवणूक प्रकरणात दोषी ठरवले आहे। त्यांना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे, परंतु अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही। कोकाटे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातून 2 फ्लॅट मिळवले होते। या प्रकरणात त्यांना नुकतेच नाशिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे। विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम डिगोळे यांनी ही याचिका दाखल केली होती, परंतु त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही किंवा त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून कोणी आवाज सुद्धा उठवताना दिसत नाही। एकीकडे गुन्ह्याशी थेट संबंध नसतानाही धनंजय मुंडे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून राजीनाम्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे माणिक कोकाटे न्यायालयात दोषी ठरूनही राजीनाम्याची मागणी होत नाही। हे जातीयतेचे आणि पक्षपात पदाचे उदाहरण आहे। ओबीसी असलेले मुंडे यांच्यावर अधिक दबाव आणण्यात येतो, तर कोकाटे यांच्यावर तितकासा दबाव आणला जात नाही। आमदार सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले होते। स्वतःच्या सरकारवर टीका करून प्रचंड दबाव आणला होता, पण हे सुरेश धस मात्र माणिक कोकाटे यांच्या बाबतीत काहीही बोलताना दिसत नाही। हे जातीयतेचे ज्वलंत उदाहरण आहे असेच म्हणावे लागेल। शेवटी मात्र एवढेच खरे, धनंजय मुंडे याचा राजीनामा हवा, मात्र माणिक कोकाटे यांना खाऊ घाला मेवा। या विषयावर आपले मत, आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।